डबल महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या हर्षवर्धन सदगीर यांच्या यशाबद्दल समशेरपूर आणि परिसरातील नागरिकांचा जल्लोष। अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील रहिवाशी आणि आढळा परिसराचा ढाण्या वाघ हर्षवर्धन सदगीर हा नुकत्याच पुण्यातील वाघोली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम विजेता ठरला असून त्यांनी अंतिम लढतीत पहिलवान महेंद्र गायकवाडवर गुणांवर आधारित मात केली आणि दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा पटकावली। याबद्दल समशेरपूर येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून हर्षवर्धन सदगीर याच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या। यावेळी युवा नेते इंजिनियर एकनाथ बेनके, मुथाळणेचे माजी सरपंच बबन सदगीर, समशेरपूर सोसायटीचे चेअरमन सोमनाथ मेंगाळ, राष्ट्रवादीचे मधुकर दराडे, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चक्रधर सदगीर, माजी पंचायत समिती सदस्य राहुल बेनके, माजी सरपंच दत्तू माळी, जनसेवक शंकर चोखंडे, पंढरी चोखंडे, सतीश साळवे, विष्णू दराडे, शिवसेनेचे कार्यकर्ते लालू भरितकर आदींनी हर्षवर्धन सदगीर यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या। अकोले तालुक्यातील समशेरपूर या गावी आढळा विभागातील कोंभाळणे गावचे भूषण 2026 चे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन दादा सदगीर यांनी काल अतिशय चुरशीच्या कुस्तीमध्ये विजय मिळवला। याबद्दल संपूर्ण या पंचक्रोशीतील समशेरपूर गावातील आढळा विभागातील अतिशय मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ इथे उपस्थित झालेले आणि सर्वजण आनंद साजरा करीत आहेत। जणू काय प्रत्येकाचा आनंद हा गगनात मावत नाही, इतका आनंद हा हर्षवर्धन भाऊमुळे आज आपल्या या भागाला मिळाला आहे आणि इथून पुढे पण हर्षवर्धन भाऊसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज या ठिकाणी महाराष्ट्र केसरी म्हणून हर्षवर्धन मुकेश सदगीर झाल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि त्यासाठी अतिशय जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यामध्ये येतोय आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा महाराष्ट्र डबल केसरी झाल्याबद्दल हर्षवर्धनचं या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी सर्व जनता या ठिकाणी उपस्थित आहे। हर्षवर्धन सदगीरला भावी आयुष्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी आपल्या भागाचा या ठिकाणी हर्षवर्धन भाऊ सदगीर यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व भागाचं या ठिकाणी नाव नोंद केलं। आज त्यांनी महाराष्ट्र डबल केसरी मिळवल्याबद्दल आपल्या समशेरपूर ग्रामस्थातर्फे हर्षवर्धन भाऊचं या ठिकाणी सर्वांच्या वतीने अभिनंदन करत आहे। विशेष म्हणजे आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कोंभाळणे गावचा सुपुत्र या ठिकाणी हर्षवर्धन सदगीर भाऊ या ठिकाणी पूर्ण कोंभाळणे गावचंच नाही तर आपल्या अकोला तालुक्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आज पूर्ण टीव्हीला पूर्ण मोबाईल मध्ये प्रत्येकाच्या आज या ठिकाणी मनामध्ये होतं। मी आपल्या सर्वांच्या वतीनं समशेरपूर ग्रामस्थ हर्षवर्धन भाऊंचे अभिनंदन करतो। हर्षवर्धन दादा सदगीर काल 2026 साल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने समशेरपूर आणि या समशेरपूर पंचक्रोशीमध्ये दिवाळीचा कशी दिवाळी साजरी व्हावी तशा या पद्धतीने दिवाळीचं वातावरण तयार झालंय। खऱ्या अर्थाने 2020 ला दादा पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झाले आणि त्यात तेव्हा खूप मोठ्या अशा पद्धतीने जल्लोष करून समशेरपूर मध्ये त्यांचा स्वागत करण्यात आलं आणि त्याचपर्यंत 2026 ला पण दादांनी डबल महाराष्ट्र केसरी होऊन या समशेरपूर गावचे खरं तर त्या अर्थाने जावई होत आहे। बेनके परिवाराची ती जावई आणि या समशेरपूरचे जावई तर आम्ही या समशेरपुराच्या वतीनं दादांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि दादांची वाटचाल आणि दादांचा जो आलेख असाच उंचावत राहावं ही मी सर्वांच्या वतीनं समशेरपूर ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द संपवतो। अकोले तालुक्याचे भूषण आढळा विभागाचा ढाण्या वाघ हर्षद भाऊ सदगीर यांनी काल पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये डबल महाराष्ट्र केसरी म्हणून जे पदक मिळवलेलं आहे याच्यामुळे फक्त अहिल्यानगर जिल्ह्यात नाही तर नाशिक जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बाब आहे। तर हर्षद भाऊ सदगीर यांच्या या आनंदामध्ये आमचा सर्व आढळा परिवार आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा सामावलेला आहे। हर्षद भाऊमुळे संपूर्ण आढळा पट्ट्याचं जे आहे हृदय गर्वाने फुललेलं आहे। हर्षद भाऊच्या पुढील वाटचालीसाठी सर्व समशेरपूर ग्रामस्थांच्या वतीने आढळा पट्ट्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। अकोले तालुक्याचे भूषण आणि कोंभाळणे गावचे भूषण समशेरपूरचे आशे गाव आहे। यांनी काल कुस्तीमध्ये डबल केसरी पुरस्कार प्राप्त केला त्याबद्दल आमच्या समशेरपूर गावाच्या वतीने त्यांना मानाचा अकोला तालुक्याचे भूषण कोंभाळणे गावचे भूमिपुत्र
आपले हर्षवर्धन सदगीर यांनी 2026च्या महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेमध्ये आपला विजय प्राप्त करून अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये पुढे नेलेलं आहे. आणि त्यांच्या येतोय की पुढेही त्यांना असे यश मिळो, त्यांना आपल्या शमशेरपूर गावच्या वतीनं आणि सगळ्या परिसराच्या वतीनं पुढील याच्यात शुभेच्छा व्यक्त करतो. आज ते हर्षवर्धन सदगीर हे महाराष्ट्र केसरी दुसऱ्यांदा झाल्याबद्दल आपला गावचे जावई पण आहे आणि त्यांचं याबद्दल अभिनंदन ग्रामपंचायत तर्फे अभिनंदन करतो, गावातर्फे त्यांचं अभिनंदन करतो. थांबतो. आपल्या विभागातले हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या गावचं नव्हे तर महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं. खरोखर अशा पुत्राला मी पहिल्यांदा माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि आपल्या गावच्या वतीनं सलाम करतो. कारण पुत्र असावा तर असा असावा, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून युवकांनी सुद्धा त्या मुलाप्रमाणे वागावं. हर्षवर्धनची आपण इथे सत्कार करतोय किंवा अभिनंदन करतोय, हे कशासाठी करतोय का आपण सुद्धा मुलं त्या मार्गाने त्या जाव्यात म्हणून आपण करतोय. खरोखर एक महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये 7 एक झाले असेल. हर्षवर्धन माझ्या कुटुंबाच्या वतीने गावच्या वतीने आम्ही शुभेच्छा शब्द त्या ठिकाणी कोणी या ठिकाणी महाराष्ट्र केसरीची जी काही दुसऱ्यांदा हर्षवर्धन सदगीर यांची कुस्तीसाठी दुसऱ्यांदा त्यांची निवड झाली, याबद्दल प्रथमतः आढळा विभागाच्या वतीनं त्यांचं मी किंवा अकोला तालुक्याच्या वतीने त्यांचं मी अभिनंदन करतो. 7व्यांदा डबल केसरी होणे हा आढळा विभागाचा मान म्हणण्यापेक्षा एक देशामध्ये महाराष्ट्र राज्याचं नाव नेण्यासाठी खऱ्या अर्थानं हर्षवर्धन सदगीर यांनी जो काही बहुमान जो मिळवला हा अतिशय उल्लेखनीय आहे. अकोला तालुका हा पहिल्यांदा खऱ्या अर्थानं पिचड साहेबांच्या नावाने ओळखला गेला. त्याच्यानंतर राईबाई पोपेरे वीजमाता यांच्या नावानं देशामध्ये गेला आणि तिसऱ्यांदा हर्षवर्धन सदगीर खऱ्या अर्थानं अकोला तालुका हा भारताच्या बाहेर नाव नेण्याचं काम खऱ्या अर्थानं हर्षवर्धन सदगीरला केलं. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य ठाकर समाज संघटनेच्या वतीनं राज्याच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो. आढावा विभागाचं आणि कोंभाणे गावचं डबल केसरी महाराष्ट्र केसरी झालेले हर्षवर्धन सदगीर यांच्या स्वागतासाठी आपण इथं आज शमशेरपूर आणि या पंचक्रोशीतील त्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, या हर्षवर्धन सदगीरने आपल्याला जो बहुमान मिळवून दिला त्याबद्दल मी हर्षवर्धनचं आपल्या सर्वांच्या वतीने प्रथम स्वागत करतो. खरं तर या भागाची परंपरा आहे. आपल्या विभागाचे नेते माननीय कोंडाजी पाटील डोन्नर आणि डोन्नर आणि शमशेरपूर या विभागातच आपल्या अगोदरच्या पिढीने कुस्तीमध्ये आपलं नाव तालुक्यात जिल्ह्यामध्ये गाजवलेलं होतं आणि ते नाव उंचवण्यासाठी आपल्या सर्वांचं भूषण महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी डबल केसरी पण आपल्याला खेचून आणलं, आपल्याला मिळून दिलं आणि आपल्या या विभागाचा तालुक्याचा जिल्ह्याचा मान नव्हे शेजारच्या जिल्ह्याचा मान नाशिक जिल्ह्याचा मान त्यांनी महाराष्ट्रात नेला, देशात नेला. हे कुठंतरी आपण ज्याला म्हणतो जी शिक्षण जुनी म्हण आहे का, जे शिक्षण पूर्वीच्या माणसाने दिलं, शब्दाला जागायचं शिक्षण दिलं, ते या आढावा विभागामध्ये शमशेरपूर आणि कोंबळणे गावाने ते जोपासलेलं आहे. या मागचे बी आपल्या अगोदरच्या पिढीचे बागुजी बाबा पैलवान होऊन गेले, त्यांचं बी तालुक्यात जिल्ह्यात राज्यामध्ये नाव होतं आणि त्यापेक्षा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हर्षवर्धन भाऊ सदगीर यांनी डबल महाराष्ट्र केसरी पद आपल्याला ते खेचून आणून देऊन आपल्या आढावा विभागाचं
आपल्या अकोले तालुक्याचं आणि नगर अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव, नाशिक जिल्ह्याचं नाव त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर नेलं. त्याबद्दल मी हर्षवर्धन आणि त्यांच्या टीमचं हार्दिक स्वागत करतो. आणि हर्षवर्धन भाऊ यांना देश पातळीमध्ये खेळण्याला चांगली स्फूर्ती मिळो अशा आपल्या सर्वांच्या वतीने कानडे समाज सुधारक संघाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी मिळवल्याबद्दल त्याचे हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या गुणगौरव कमिटीतर्फे भाऊंना पुढील वाटचालीसाठी व पुढील यशासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो.